सकाळी थोडा लवकरच उठलो, घरात सगळी पाहुणे मंडळी यायची सुरुवात झाली होती आणि छोटी मोठी कामं केली घरातली. आमच्या अनिलचे मित्र वगैरे आलेले, त्यांना न्याहारी गावच्या भाषेमध्ये नाश्ता ज्याला आपण बोलतो ती त्यांनी केली आणि ते आता गेलेत प्रियाच्या गावी उंबळीला आणि मी अजून आंघोळला गेले. गावाला असं सगळी कामं उरकून झाल्यावर आंघोळ करावी लागते आणि आता थोडी जेवणाची तयारी करायची आहे. तर आमचे काका कृष्णा आलेत मुंबईवरून, आता जेवणाची तयारी करणार आहोत आणि त्यानंतर उठण्याची तयारी. मग आजच्या दिवसाची सकाळ काममय झाली आहे. सकाळपासून कामच चालू आहे. आम्ही पाणी भरलं, रात्री 3 वाजले झोपायला. माझा चेहरा बघून तुम्हाला समजत असेल. गडबड आहे, खूप गर्दी आहे घरामध्ये. सगळे आले, ताई वगैरे, ताईची पोरं जवळ आम्ही त्या घरामध्ये 60-70 जण आहोत. आता धर्मेश मोरे आलेत, झोप काढून चांगली. रात्री काय वर फिरकला नाही तो, आत्ता आलं आहे. आता दाखवतो मी काम करतो ते, कळलं का? 150 रुपया देगा. हे बघा, हे बघा, ते म्हणजे झाड इकडे जेवण होणार आहे, तर म्हणून ही जागा थोडी साफ करतात. तर माझा ही आमची बालवाडी होती आधी, ती पडीक झाल्यामुळे गावात दुसरी बालवाडी झाली आहे. खूप ढासळली आहे ती, धोकादायक झाली ही इमारत. पण सध्या या साईडला ठीकठाक आहे, म्हणून जेवणाची तयारी इकडे चालू आहे. आणि आपल्याकडे जेव्हा दळणवळणाचं साधन काही नव्हतं, गाडी वगैरे काही नव्हते, त्यावेळी ह्या अशा डालामधून लेडीज म्हणजे आजारी किंवा गर्भ माणसांना भरून घेऊन जायची. म्हणजे हे आपल्या जेवढी दिसते छोटी वस्तू तेवढी खूप महत्वाची. आणि आता त्या बिनकामाच्या वाटतात. पण ते बिनकामी झालेल्या गोष्टी तेव्हा घरोघरी किती असायच्या. पण खरंच आम्ही आता बघितल्याच्या नंतर आम्हाला त्या गोष्टींची आठवण झाली. सुवाताईचं आगमन झालंय, तर परत यांची सुरुवात झाली. ये बड़ी अच्छी बात कही आप. सगळ्यात 10 दिवस आधी पुढे येऊन काहीच फायदा नाही. अरे तुला असं केलं मग? नाही, हिने तुझा बरोबर हात. नाही नाही, तुझं असं हिचं असं मैं डर गया. हे बघा चुपरी गँग, हे बघा हे पैसे कुठे अर्धा. घर कसं सर्व नातेवाईकांनी अगदी गजबजून गेलं होतं. लग्नाचा मंडप पण छान झाला. लग्न किंवा इतर सोहळ्यात आपलं घर किती छान दिसतं ना. आणि इतक्या सामानाचा टेम्पो सुद्धा आला. तिथे सामान काढताना गावातील सर्व मुलं आवर्जून हजर होती. आमच्या पोरांची ती खासियतच आहे. भाजीची 2 वाजलेत. आमचा आरो भाई मस्त पडलाय मंदिरात. त्याला घरी मलमपट्टी करून थांबलाय तो आता घरी. शिवागांच्या फ्रीजमध्ये थंड ठेवलेत सगळ्या गोष्टी, डोबाला लावल्यात. झाले दुपारचे 2 वाजले, अजून जेवलो नाही, आंघोळ नाही. आता जाऊन आंघोळ करायचे. जास्त मुलांची हालत लग्नामध्ये. या मंडपात काय चाललंय ते दाखवतो तुम्हाला.
लग्नघरी गावातील सर्व महिला आवर्जून उपस्थित असतात. जेवणापासून ते अगदी लग्नघरातील बारीक सारीक गोष्टी या गावातील महिलाच पार पाडतात आणि त्यात लग्नाची गाणी म्हणजे एक वेगळाच अनुभव. ए पोंगड्या हाय कर. नवरदेवाचा मेहंदी कार्यक्रम. अरे अरे तिचं नाव पाहिजे, प्रियाचं नाव आहे. अच्छा अरे उलट दिसतं थांब. मेडबाई सुवाताई. फेस केअर चालू आहे नवरदेवाचा. हेच काय ते लाड आहे. नंतर गँग ऑफ वासेपूर. आजीच मुला कसं वाटतंय तुमचं कधी? तुमचं कधी? वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. लग्न होत राहणार पण आपली क्रिकेटची आवड पण जोपासायला पाहिजे. लग्न होत राहणार पण आपली क्रिकेटची आवड पण जोपासायला पाहिजे. थोडासा वेळ काढून आपण क्रिकेट खेळायला देखील आलोय. ए मी कोणाच्या टीम मध्ये? आमच्या कॅप्टन कोण आहे आपला? आपला कॅप्टन आदित्य. भाई गणोबाच्या टीम मध्ये मी आहे. होळीचा माळ पूर्वीचा क्रिकेट ग्राउंड आपला. बॉन्ड. अरे भाई एक रन पण काढ ना तू. काय हा करतोय? काय भेंडी खेळतोय ओमकार? ओमकार मोरेवर. अरे 3 बॉल 0 खाली आदित्य मोरे. वा ग्राउंड शॉट आहे मॅन. नाईस मोरे आता उतरले. अभि मोरे जाते. दाखव 2-3 बॉल 30. 3 बॉल 30.
चमकलो पहिल्याच बॉलला. पंडित दुसरा धाव. हे जाया कितीला टार्गेट दिलाय? 38 टार्गेट. दोन बॉल आहेत. एक बॉल. चल चौका. 3 बॉल 6. बॉल 6चे एक बॉल मध्ये साईडला काढ प्लेअर. लावला असता 3 बॉल सापायचे. 3 बॉल 6 ना. हा 3 बॉल 6ची मॅच आहे. 3 बॉल 6ची मॅच. आम्ही मोरे. रोहन मोरे. बॅट वर. थोपडा मोठा का. देखो इन्हें ये है ओसों की बूंदें. आता उठण्याची वेळ झाली, म्हणजेच लग्नाची सुरुवात. त्याआधी आमच्या खुद भावकी मोरी परिवाराच्या कुलदेवताच्या दर्शनासाठी सर्व ढवळे ग्रामस्थ पोहोचलो आणि देवाजवळ एकच विनवणी केली की हे लग्न कार्य कोणतीही बाधा न येता सुरळीत पार पाड आणि कोणतीही चूकभूल झालीच तर तुझं लेकरू समजून पोटात घेमाय आणि सर्व परिवाराला सुखात ठेव. आणि चांगून आईच्या इथे आंबे मिळणार नाहीत असं अजून तरी झालं नाहीये. आमचा पाहुणचार मस्त गावच्या आंब्याने झाला. शेठ इकडे थांब मी तुझं आला का कसं चूप तो बघ तोड बघ तुला काय त्याच आपले सगळ्यांसोबत स्टाईल गौरव टीका आहे ना भाई मी पण खातो आता माझ्या का सगळं संपवल. कोमलने सांगून आईच्या म्हणण्यानुसार नवरदेवाचा पाठ ठेवण्यासाठी कणा काढून घेतला. कणा म्हणजे रांगोळीच मित्रांनो. नवरदेव बसणार म्हटल्यावर देवाची आरास नको करायला.
घरच्या देवाचं दर्शन घेऊन अनिल नवरदेव उठण्यासाठी निघाला. किकी तयार झाली. ही कुठली डान्स प्रॅक्टिस किकी. बाकी कुछ मालूम नहीं, इतना करने का खाली. यस यस. माझ्या पप्पाने पण तेवढंच केलेलं. किती नाचते. मग किकी तयार आहे, फक्त तुम्ही डीजे लावा आता. मला आवाज द्या. काही काढू नका हात त्याला. गावातील सर्व महिलांनी, काकी, मावशी, मामी, बहीण, वहिनी, आजी सगळ्यांनी नवरदेवाला चांगलं उठणं लावून घेतलं आणि सोबत फोटो देखील काढले. त्यात बहिणींनी त्यांची स्पेशल फोटोग्राफी करून घेतली. नवरदेवाने कारवल्यासोबत म्हणजे आमच्या राजसोबत आंघोळ करून घेतली. गावची बैठक सुरू झाली. त्यात लग्नातील सर्व विधी बरोबर होत आहेत ना, नंतर उद्याच्या दिवसातील होणाऱ्या लग्नाच्या सर्व विधी आणि त्याची सर्व तयारी याची पडताळणी झाली व लग्नाच्या मानाच्या सुवासिनी ठरवण्यात आल्या. निशाने त्या सर्व सुहासिनींचे घरोघरी जाऊन औक्षण केले. कार्यक्रम कोणताही असो, सुहासिनींचा मान हा सर्वोच्च असतो मित्रांनो. उठणं म्हटलं की नाच गाणं आलंच. आता इथून पुढे तुम्हीच बघा अनिलच्या उठण्याची धमाल.
हा जल्लोष असाच चालू राहणार मित्रांनो. सकाळी लवकर उठून गावदेवाच्या मंदिरात जायचं. चला तर मग भेटू भाग 3मध्ये. अभिमोरे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.